शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देत एका युवतीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना दरेवाडी शिवारात घडली। अहिलानगर शहरात राहणाऱ्या पीडित 24 वर्षीय युवतीने या संदर्भात रविवारी भिंगार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध अत्याचारासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। अजय जगन बेरड असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचं नाव आहे। डिसेंबर 2023 पासून ते जानेवारी 2026 पर्यंत वेळोवेळी ही घटना घडली। संशयित आरोपी अजय बेरड याने फिर्यादीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत अजय याने फिर्यादीचे फोटो सार्वजनिक ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी दिली। पाथर्डी रस्त्यावरील 12 बाबळी शिवारातील एका बिलाच्या पैशावरून सुरू झालेल्या वादाचं पर्यावसन तरुणाच्या खुनात झालं, तर वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या दुसऱ्या तरुणावर चाकूने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली आहे। या प्रकरणी भिंगार मधील अल्पवयीन मुलाविरुद्ध खून व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याला ताब्यात घेण्यात आलंय। या संदर्भात निलेश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे। ते आपले मित्र सागर गंगाधर धोत्रे व निलेश मधू चावरे यांच्यासोबत रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास 12 बाबळी परिसरातील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते। शहरात विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्याच्या गंभीर प्रश्नाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने दखल घेतल्यानंतर महापालिका, महावितरण आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सोमवारी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या दालनात पार पडली। या बैठकीत नगरसेवकांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरत शहरातील वीज व पाणी पुरवठा व्यवस्थेतील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे। पुण्यासह राज्यातील विविध भाग, अहिलानगर जिल्ह्यातील दक्षिण भाग आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्याचा बराचसा भाग व्यापत मान्सूनने पुढे वाटचाल केली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असून पेरण्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। दरम्यान अहिलानगर जिल्ह्यात आजपासून 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांमध्ये नुकतेच बदल करण्यात आल्यानंतर आता जिल्हा पोलीस दलातील सेकंड अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सोमवारी आदेश काढत 3 पोलीस निरीक्षक, 21 सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि 34 पोलीस उपनिरीक्षक अशा एकूण 58 अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्यात। शहराची खबरबातमध्ये इथे संपतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।